आता ठेव की तिथंच बाहेर. कशाला हो? आता काय आहे ते? सकाळी आणि काय मागायचं? हम्म. सकाळी एक मला झोप नाही, काय नाही. जय बाळमामा, जय बाळमामा. या सर्वजण या लाईव्हवर. मेंढरांचं दर्शन घेऊया आपण. अमरदादाला ऍड करून बघूया. होय हो. त्या हम्म. मागे कितीचं टिकीट लागेल? कुठं जायला? 2,500 रुपये लागले. जय बाळमामा दादा, नमस्कार. हाय, नमस्कार दादा, जय बाळमामा. काय माझा पण जीव असेल की. हे थांबकी जरा अजून. होय की हो, एवढं सगळ्यांचं केलं तर आता सॉंग वाचायचं आहे. अमरदादा, त्याच्यावर पण पाणी. नमस्कार, जय माऊली, रामकृष्ण हरी, जय बाळमामा. दीपक ए बबलू दादा, कुठं आहे तू? दीपक आहे दीपक हॅलो. हाय म्हणते. हॅलो. बबलू, हे दीपक नाही नाही, बाहेर आलो. कुठं काय आहे झालं? तू? जेवलाय का नाही? जेवलास का? नाही त्याच्याकडे दे की. नाही जय ते मोबाईल परत देत बाळमामा. नव्हता. बाळमामाच्या हा. नावानं चांग बोला. थँक्यू ताई. नमस्कार, जय बाळमामा. तर मित्रांनो, आपल्याला सर्वांना लाईव्ह वर दर्शन हो का बाकी नाव बाळमामाच्या ते- मेंढराच होतंय. बरं, बरं. हा. लयत लय किती तारखेपर्यंत आहे रे तू? 20 तारखे 20 तारीख का? तर मित्रांनो, 20 तारखेपर्यंत अमर आहे, तोपर्यंत बाळमामाच्या मेंढराचं, बाळमामाच्या पालखीचं दर्शन आपल्याला होणार. तिथनं आता अमरच्या जेव्हा आता अमर किती दिवस राहणार आहे काय बघूया. तोपर्यंत सगळ्या भक्तांनी तर दर्शन होते बाळमामाच्या मेंढराचं. झाडाखाली बसल्यात वीर. अमर, कधी करायचं? काय होतंय रे? आराम करतोय का? उद्या. रेंज नसेल, थांबा.
अमरला काय झाले? नमस्कार जय बाळ मामा दादा नमस्कार. हॅपी थँक्यू थँक्यू. जय बाळ मामा थँक्यू धन्यवाद दादा मामा नमस्कार. शेतात नसते एक तुम्ही मामा शेतात अमर नसते दुसरीकडे. हो जेवलाय त्यामुळे दुसऱ्या पोराला कोण का रे तू? विचारत ना अजून जेवढे थोड्या जावा दिप्या काय म्हणते? ते पाक ए, अमर हा त्या ताईने मेसेज केलाय कुठल्या गावात आहे? कुठल्या गावात आहे पालखी न मेंढर? वाघाव हा वाघाव वाहेगाव वाघाव. वाघाव हा हा वाघाव कुठं आलं ती? कराड विषयी टोल नाक्याच्या ताई पुढं. ती पालखी आणि मेंढर आहेत वाघाव मध्ये. कराडच्या कराड पशी आहे वाटतं. म्हणजे कराडच्या परिसर मध्येच आहे ना का? किती किलोमीटर आहे तिथनं कराड? 10 किलोमीटर आहे. हा 10 किलोमीटर कराड आहे तिथनं. बर 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 बर. एकच मिनिट मला ते काय ऐकू पण येणार. हेडफोन जरा घालतो. अजून चेहरा का दिसत नाही? 2 मिनिटं. डबल ही करा तिकडं. दीपक काय चाललंय? अय जरांगे पाटील बाटली घेऊन जावा. जरांगे पाटील बाटलीन या. अय सोन्या इकडे इकडे या. विचारा विचारतो आणि सांगतो ना. बाटली बाटली द्या बाटली. थांबा. दीपक दादाला मारते दादाला फ्लॅग मार. हॅलो ओ तुमचा चेहरा दिसत नाही तिकडं डबल ही करा की जरा. 2 मिनिट. त्याला घरात नाही सांग. दादा नंबर मी काय देऊ शकत नाही. लय जणांना नंबर मागितलाय. कारण का मी एका ठिकाणी नसते. माझं काम असते अर्जस्टमेंट. कुठं पण मी गडबडीनं जात असते. कारण का माझं लय प्रॉब्लेम आहे कामाचा. कामामुळे मीच नंबर दिना. लय बरेच लोकांनी मेसेज पण केलाय दादा तुम्हाला भेटायचं आहे. खरं म्हटलं तर तुम्ही जेवढं व्हिडिओला बाळमामाच्या एवढं प्रेम देताय, बाळमामाचं एवढं तुम्ही भक्त आहे मित्रांनो, खरं तुम्हाला मनापासून हात जोडून विनंती आहे. नंबर काय का देऊ शकत नाही तर का मी जास्त वेळ मी घरी नसतोय. मी दुपारच्या जेवायच्या पिरियडमध्येच घरी असते. माझं काम असं आहे की आता सीझन असल्यामुळे उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये मी टाइम टेबल ड्युटीचं नाही. सकाळ 6 ते संध्याकाळ 6 वाजेपर्यंत मी बाहेरच असते. लाईव्हवर मी फक्त अर्धा एक तास तुमच्यासाठी खास ते मेंढर तिथं धावायचा प्रयत्न करतोय बाळमामाचं. कारण का किती तर लोकांनी दर्शन झालं नाही बाळमामाच्या मेंढराचं. दादा असंच प्रेम तुम्ही द्या. अमरला ऍड तुला केलाय की रे? अमर ऍड हो की. हर्ष दादा नमस्कार. कुठं आहे तुम्ही? आलाय का? विट्याला आलाय का?
अमर तुला ऍड केलंय, ऍड होईना तू. नेट बंद केलाय का काय? दादा मला मेसेज करा, मेसेज. माझा नंबर मी सगळ्यांनीच हात जोडून विनंती आहे, माझा नंबर मी देऊ शकत नाही. तुम्ही मला मेसेज करा, मी मेसेजवर तुम्हाला रिप्लाय देऊ शकतोय. माझ्याकडे जे का तुमचं काय असेल ते मला मेसेज करून सांगा इंस्टावर. दोन मिनिटं करतो. आधी अमरला ऍड करूया, कारण का आपल्याला मेंढराचं दर्शन बघायचं आहे. तुम्हाला पण करतो लागलीच. या. हॅलो, नमस्कार. जय बाळ मामा. जय बाळमामा, बोला. हा, नमस्कार. काय चाललंय? काय नाही, बसलोय बघा. जेवण झालंय का नाही? तुमचं काय चाललंय? हो, आता जेवायला तुमचं झाली होती. जायचंय तो टेव आणखीन. लय लोकांचं हो का? मेसेज पण आले, दादा नंबर द्या म्हणून. पण नाही, दुटे हा, हा. मुळे नाही, मला नंबर नाही. माझं सकाळ 7 ते संध्याकाळ 12 तासच दुटे आहे. त्याच्यामुळं संपर्क पण होत नाही, काय नाही. आता जेवढा वेळ भेटेल तसं ते बाळमामाचे व्हिडिओ लाईव्ह वर तुम्हाला सगळ्यांनी बाळमामाच्या मेंढराचं दर्शन दावतोय. ते आपले बाळूमामा मेंढर दाखवा बघू. हा, इकून तुम्हाला दिसतात का नाही? इकून दिसतंय की नाही, दिसन झालंय. दिसत ना तू? मला पण ते दिसन आली. बर 2 मिनिटं आहे काय, मला कळणं झाली यार. तुम्ही सगळी मला दिसताय. 2 मिनिटं बघू. हा. दादा आम्ही सांगली जिल्ह्यात राहतोय, जतमध्ये. जतमध्ये राहता का? हो. अहो, मी पण सांगली जिल्ह्यातलाच आहे दादा. विटा ऐक ना, विटा कधी पण आला तर या विट्याला. इटा खानापूरच की. हो, राईट. तालुका खानापूर, जिल्हा सांगली. इट्यामध्ये कुठे राहताय तुम्ही? विट्यामध्ये इस्लामपूर हायवे एक नाही आता झालाय. आपलं इस्लामपूर हायवे ते मोठा टोल नाका ते लागतोय तिथं का? नाही. विट्यामध्ये कुंडर रोड आहे ना, कुंडर रोड. कुंडल. हा, माहित आहे की. कुंडर रोडला ज्योतिबा नगर मध्ये आहे मी. कारण काय, आपल्या दुकानाच्या समोरच इस्लामपूर हायवे मोठा. हो का? हो, या कधी तर आला तर या, मग संपर्क करून या. मेसेज मला फक्त करा, मी येणार म्हणून. मग तुमच्यासाठी वेळ 100% काढतो, 100%. भले की सुट्टी घ्यायला लागलं तर चालेल, पण त्या टायमाला वेळ काढीन तुमच्यासाठी. मेंढर दाखवा की बाळूमामाचं. ठीक आहे, दिसले का नाही आता? इकडून दिसतंय का नाही? मला काय दिसणं झालं, आपण दोघं दिसाले. अमर, दुसरं कोण दिसणं अमर, झालं? ती दिसतात का तुम्हाला दादा? नाही, तुम्ही दिसताय. अमर नाही दिसत नाही, आपण दोघंच आहे. बर 2 मिनिटं दादा, तुम्हाला डबल ऍड करतो, थांबा. मला पण डबल करा. काय झालंय तर काय रे? कायच कळ ना, तुमचा चेहरा दिसना मला. तो मी तुम्हाला दिसना, तो त्याला मला दिसना, काय कळ ना. पण तू दिसतोय मला, ती दिसत्यात. तुम्ही दिसना मला. नेट बॅलन्स दिसायला आली ते. थांबा 2 मिनिटं, त्याला डबल घेतो. गेलं वाटतं. नाही ना, हाय घेतोय. हा, घ्या. दिसलंय का? हा, दिसायला. किती आहे ते आपले बाळमामाची? आहे ते की 7,000 आहे ते. 7,000? होय. आता कराड पाशी आलाय का इथं? होय, वाघगाव. कराड किती किलोमीटर आहे? कराड तिथनं 10 किलोमीटर आहेत ना. किती जण आहे तुम्ही? आम्ही आता 7 जण आहे. आमच्या खांडेव्यात
बाकी सगळी मिळून आहे ते 250-300 आहे ते पोरं. जरा जवळ जावा की. ठीक आहे. हे आमचं ते येड दीपक. दाद्याला जाऊ ना दाद्याला. ते दाद्या मेंढ्याचं नाव आहे दाद्या. त्याने एवढं प्रेम जॉब केलंय. कुठं दाद्याला मागं फिरतोय बघा दाद्या. हाक मार दादा म्हणून. बोलो दादाला बोलो दीपक. दादाला हाक मार. बोलो दादाला. अहो ते गेले बे. दादा तुम्ही दिसणं झालाय. दादा गायब झाली. नाही अरे कोण ते चालू आहे पण इथं आपल्याला दोघाला पण दिसणं ती. मला पण दिसणं झाले ते. तुम्ही मला दिसणं झालाय. मी तुम्हाला दिसतोय. अरे आता काय आणि मी मस्त सेटिंग मध्ये ऍड करतोय की रे डबल वेळा. थांब जरा बघू आता. बाकीच्या दिसतंय की नाही काम आहे. कट कर. हा तेच करायला लागलोय रे. तुला हा आता दिसायला लागला. दिसतंय का? होय. अरे ते दादा काय दिसत ना ती. गेला असतील कुठे तर. बर दाद्याला हाक मार दाद्याला. मार की. दादाला हाक मार म्हणते ती. बोलो दादा जय बाळमामा. आणतो दादाला इकडे. तिथे बोलव की दाद्याला रे. मित्रांनो ते दीपक नावाचा मुलगा आहे. ते किती 1 का 2 वर्ष झालं तुम्ही तिथं मामाच्या सेवेला आहे. होय 2-3 वर्ष झाले की. तर मित्रांनो त्याला खरं म्हणलं तर बोलता येत नाही. आता तुम्ही त्याच्या आवाजानं बघू शकताय की त्याला जास्त बोलता येत नाही आपल्यासारखं. मित्रांनो मामाचं शब्द ना शब्द खरं म्हणलं तर आठवत्यात ह्या गोष्टीचा की मामानं एखाद्याला वाचा म्हणलं तर वाचा देतोच. ही मामाची एवढी ताकद आहे. आणि या दीपक नावाच्या व्यक्तीला खरंच एवढा सेवेमध्ये असताना त्याला बोलता येत नव्हतं. मी आष्ट्यामध्ये बाळमामाच्या दर्शनाला गेलो होतो. त्या टायमाला दीपक तिथं होता. मी बघितलेला आहे दीपकला. त्या टायमाला दीपकला असुद्धी करायला येत नव्हतं. तर अक्षरशः आता तो हाक मारायला लागलाय. म्हणजे एवढी ताकद आणि एवढी शक्ती आहे बाळमामाच्या ह्याच्यात. मित्रांनो मनापासून कुठल्या गोष्टी आपण जर मागितलं तर 100% ते पूर्ण होत्यात तर 100% होत्यात. पण मनापासून बाळमामाला हाक मारावं लागते. तर आज या पोरांनो विचार करा. अमर तुझं काय झालंय? तुझं काय डबल आणखीन झालं वे. देव माझा बाळमामा. थँक्यू दादा नमस्कार. असंच प्रेम असून द्या. बाळमामा खरंच सगळ्या भक्तांसाठी त्यांच्या पाठीशी त्यांच्या आशीर्वाद नेहमी आहे बाळमामाचा. हॅलो. 20 तारखेला येणार आहेस बी तू. हो दिसला का? आला वाघ माझा. वाघ आला की माझा. मित्रांनो ओका त्या मेंढ्याचं कॅमेरा मार की दाद्या. हा ओका ही मेंढा आहे. त्याचं नाव दाद्या आहे. दाद्या त्या आमच्या सुमितनं त्याचं नाव दाद्या ठेवलंय. त्याला एवढी माया एवढं लावलंय हो का. तो जिकडं जाईल तिकडं त्याच्या मागं असते. एवढं प्रेम तो दाद्यावर म्हणजे करतोय सुमित आमचा. जय बाळमामा दादा नमस्कार. सचिन दादा नमस्कार. जय बाळमामा.
दाद्या काय आज शांत बसलाय रे? दादाला परवा धाबाक दिला नाही ती. नको रे मार नको. बाळ मामा येते लागा बाळ मामा. तुला फटका पाडलंय कसा मला दिला दाद्याने. त्यानं? मला पाडला बांधाव. बांधाच्या खाली. अरे तुझ्या संग केव्हायचं होतं त्याला माहित आहे का? जय बाळ मामा दादा नमस्कार. मित्रांनो सुमित आमचा बांधाव असा झाडाखाली सावलीला थांबला होता. तर यो मेंढाव काय याचं नाव दादे आहे. त्याला नेहमी त्या संघ खेळायची लय हवस आहे. आणि मला अमरच सांगत होता की मागणी येऊन त्याला दणका दिला. तुम्ही आमचा पडला होता खाली. पडल्यानंतर त्याच्या छाताडावर जाऊन खेळायला लागले, नाचायला लागले. आणि पुढे मग मायानं घेतल्यावर जवळ मग त्या मांडीवर जपलं. म्हणजे एवढं प्रेम आमचा सुम्या त्याच्यावर एवढं करतो. हो का या मेंढ्याचं नाव दाद्या आहे. दाद्या दाद्यो त्याला ऐकू तर जातंय का रे व्हिडिओ? कानापेक्षा आहे मोबाईल. दिसत नाही दादा 2 मिनिटं. व्हिडिओ काय दिसत नाही. सुम्या होय काय प्रॉब्लेम आहे मला पण माहित नाही. अरे व्हिडिओ कोणालाच काय दिसत नाही वाटतं. 2 मिनिटं. मला तर मी दिसताय की. तुला आणखीन करतो. अरे तुला मी दिसतोय पण बाकीच्या दिसणार आहे. 2 मिनिट थांब. मित्रांनो मी तर तुम्हाला दिसतोय का? व्हिडिओ काहीच दिसत नाही. दादा थांबा जरा, मी त्याला डबल ऍड करतो. मी तुम्हाला दिसतोय का? फक्त मेसेज करा. दोन मिनिट. काय नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे का रेंजचा प्रॉब्लेम आहे काय कळणं कोणालाच काय दिसत नाही. अमर आता तुला ऍड केलंय की रे? नमस्कार जय बाळ मामा दादा. अमर ऍड हो की. हॅलो. हा आता दिसतंय का रे? हा आता संग्रामला आडे करा. संग्राम आत्ता फोन आलता. का तुमच्या मागे मागा लागली बघा माझ्या. थांब संग्राम ऍड करतोय. हे बघा मागा लागले आता. ए दाद्यो चल तिकडे जा. काय का दाद्यो आता त्याला काय तर चार त्याला खायला. या संग्राम भाऊ नमस्कार. जय बाळ मामा. बाकी काय चाललंय? जेवण झालंय की नाही तुमचं? संग्राम का दिसला? आता ते काय असं बॉब व्हायला लागल्या. संग्राम आता तू त्याला दिसत ना मला. तुम्ही दोघं पण दिसताय. बाकीच्या दिसतंय ना काम आहेत. बरं असून द्या दिसते सगळ्यांना दिसते. हा दिसते सगळ्यांना दिसते. मला थांब अमर जरा 2च मिनिटं तुला ऍड करतो. असं हे संग्राम असं का व्हायला लागलंय रे? आता दिसतंय लागलाय तुम्ही. हा काय माहिती संग्राम दिसतोय का? संग्राम गेला वाटतं. जय बाळ मामा. नाही संग्राम आहे की 2 मिनिट. तुला दिसून झालाय तू. बर थांब. दिसतंय का? नाही संग्राम ही बघ मागा लागले आता. त्याला काय चारलं होतं का रे? कारलाय हा कारलंय.
ते नाराज आज जरा असल्यावर वाटतंय रे काल परवा दिवशी बसलंय दमलंय जरा ती दमले होय पळवीला पळतोच नुसतं माग माग काल दुसली हो अरे व्हिडिओ का पाठवला नाही तो मेंढर सुटलेला लागा त्या अचानकच काल लागा लाईव्ह वर कट झालंय सगळं कालपासून तर बॉम्ब व्हायला लागल्या मी हा टाकलेली ते स्टोरी ह्याने ठेवले की म्हणलं संग्राम ठेवल्या म्या नाही यार बघितलं होय, होय. आज काय पाहुणं आज संध्याकाळी आज पाठच गेल्यात रे सगळं भाव हे त्याच्यामुळं नाही मी बघितलंच नाही मी आम्हाला पण म्हणलं होतं व्हिडिओ मला पाठव एडिटिंग करून सोडतो की सगळ्याच आपण जाऊ बाकी कुठं आहे कंपनीत आहे का मग अरे तो मग 23 तारखेला त्याचा 6वा महिना होतोय 20 तारखेला तर गेलं पाहिजे का विचार थांब की म्हणा आता किती दिवस आहे जावा नाही तसं थांबता पण येत नाही म्हणतोय वाटतं ते अरे संग्राम काका काय तर म्हणत होते वाटतं त्या सगळे येणार आहेत रे आणि पोरं पण सगळी 20 तारखेला जाणार आहेत तिच्या खांडातले सगळे जाणार आहे ते मी एकटा कुठं थांबू थांब तू मी येणार आहे तिकडे आपण आलो दोघं जाऊया की परत तू इथेच आहे राव नाही म्हटलं मी तुला शब्द दिला येणार आहे मी काय झालं तुझ्या संग तरी येतो बाबा मी तुझ्या संग तरी येतो मी बघूया की हा नाहीतर मला माहितीये तू काय व्हिडिओ बोलतो ऍड करा हा येणार बाबा मी काय म्हणा आमच्या खाली 5 नंतर आम्ही येणार आहे सगळे जाणार आहे सोमवार सुट्टी घेतली सोमवार जाऊया मग सकाळी लवकर चाल बसलं मांडे बघ संग्राम आमर जरा बोल. 2 मिनिटं कारण का बाकीच्याच दिसत ना वाटतं काय झालं या इथं मॅसेज आलाय व्हिडिओ ऍड करा म्हणून काय व्हिडिओ मध्ये असेल ह्याचं तुम्हाला रेंज आहे का अहो ते तुम्हाला म्हणतोय ऍड करा म्हणतोय त्याला ऍड करा म्हणतोय तू हा बघितलं की त्याला पण ऍड करून बघितला तो पण काय होईना का दिसना झालंय आमचा कुठं गेला आता ऍड केला की त्याला संग्राम तर मित्र बोल ना भाई आपल्याला लाईव्ह वर बाळमामाच्या मेंढरात होतंय कारण का 20 तारखेपर्यंत आमर थांबणार आहे काय मागा लागले या तारखेपर्यंत का होईना बाळमामाच्या मेंढराचं दर्शन त्यानं म्हणजे लाईव्ह वर येऊन दिलंय आणि देणार पण आहे 20 तारखेपर्यंत आपण बघूया कारण का पुन्हा 5 दिवस म्हणला राऊंड माघार जाणार लय भारी काल दुसलाय माहित आहे का जिवे की दुसलाय चिकचिकीत जय बाळमामा म्हणजे नेमका उचलून ए आंबऱ्या थांब की 22 तारखे आपलं 26 तारखेवर थांब अरे तू कोणा बेशी कारण सगळी जाणार आहेत सगळीच गेली तर 25 तारखेला येतो की पाहू मी लगाई भाऊ काय विचारतो आणखीन मी संग्राम हा बोला लगाई सुमी आला का चड्डी बसतय काय चड्डी का बर मोठा घातलाय त्यानं बरं मोठा आहे नाही गरम होत आहे की नाही उकाडा आहे आता नाही खरंच बर मोठाच बरा आहे आपला वरांनी कुसळ बिसळ पॅन्टला हे लागतात म्हणा जय बाळमामा दादा नमस्कार आंबरे होय फोन करतो तुला नंतर का काय रे निवेदन सांग तुला काय करायचं विघ्नाला सांगतो मी तुला 26 तारखेला थांबवायला 26 तारखेला चालतंय सांग का अरे आम्ही आलो दोघं जा त्या सांगितलं की मी सांग का सांग त्याला अरे विघ्नाचं गावात चाललोय आम्ही आज अरे पण मी सांगू का सांग त्याला फोन करून सांगशील की तू बरं बघतो काय होतंय मी त्याला संध्याकाळी फोन करतो मी नाही मी फोन सांगतो चालतंय बघा पर्यंत आलो सांग का मग ए त्या आणखी थांबेल बाबा नको तर नको बाबा परत आणखी थांबवा
काय तुमच्या दोघांचं आहे बाबा, मला पण काय कळना. तुमच्या दोघांच्या मध्ये माझं मारा नाही. लवाड बोलतोय मला ते. तो म्हणते 20 तारखेला तुम्ही या तिकडं. तो म्हणते 26 तारखेला तो ते आलाय बघ. हे दुसरे नाही, घाले जाऊया. सोमवार येणार आहे. हा सोमवार जाऊया आपण म्हणलं. सोमवार रविवार चांगलंच आहे. बाळमामाचा महादेवाचाच वार आहे. सोमवार जाऊया, मंगळवारी संध्याकाळी निघूयात. गाडी म्हणलं तर नारळ घेऊन ठेवतो मग मी. संग्राम नारळ घेऊन ठेवतो मग सोमवारचा मंगळवारी मी संध्याकाळी. ते नाही चालतंय की भाऊ. गाडी तुम्ही तुला गाडी आणायला मी गाडी पण आणून इथं ठेवली आता. गाडी बघितली चालतंय. कुठले कुठं आहे गाडी? तुम्हीच बघितले. हा बरं झालं. काय लिहिलंय? हा श्री माया का प्रसन्न. माया का प्रसन्न. टोकियो इस्लामपूर हायवे. संग्राम होय. आपल्या दुकानापासून इस्लामपूर हायवे ओके. हे आपलं छोटस घर आहे ओके. ओके दुकान नाही नाव आहे बघ दुकानाव विट्याचा विण्या म्हणून केलंय बघ. संग्राम काय गेला का काय डबल? गेला बहुतेक ते कंपनीत काम असेल ना. होय ते साहेब लोक असतात ना. हा त्याच्यामुळे तरी ते लाईव्ह वर म्हणून बरं. हा लाईव्ह वर तेवढंच का होईना पण 5 मिनिटं तरी येते बोलते सगळ्या संग. होय सवय लागलाय. हो असं ना धरतो इकडे मोबाईल. बरोबर तिथं काय मेटकरी ती. काका पण आहे सगळे आहेत. पत्रा किती नाही 10-12 होत्या. काय झाले काका चिडलंय का काय रे? भात भाज्या आणल्या पत्रावर आणलं नाही दुर्नाथ खायला भारी पत्र आणल्या दुर्न घेऊन आले नसती. दिप्या होय काय बा ते आता काय शान आहे ते. अरे पण आपण शानपणा नाही घ्यायचं लागा बघायचं रे. त्याला नाही पिल्ली टाकली त्या पिल्ला आणा गेलतो. मागच्या टायमाला दुसऱ्यानं पैसे ठेवले. आता पत्रावर नाही दुर्नाथ खायला लावले. आता मला सगळ्या म्हणते आयला 7 माणसाचं जेवण म्हणलं आम्ही तिथं जेवायला वाट बघते. याला दिप्याला सांगितलं जेवण आणायला तर दिप्या तिथनं जेवण घेऊन पळून गेलं आणि एकट्यानंच खाल्लंय. याला बसले म्हणला मला म्हणलं चिडलं आणि मारलं त्याला लय. हे काय पत्र फाडून खायला काय रे अर्धा पत्र आता लगा मामाचे थाळीला पण होल होत माहिती आहे. आम्ही लोक पाठीचं खातो आम्ही. जेव्हा मेन जय बाळमाव जय बाळमाव जय बाळमाव. हॅलो जेवण फोन करू का तुम्हाला? दादा मला बाळमामाचे मेन. हॅलो हा चालतंय तुम्हाला जेवण फोन करू का? हा हॅलो बोला की. पुढं मेंढराकडे कर नुसते एकानं कमेंट केल्या बाळमामा आपलं दादा मला बाळमामाच्या मेंढराचं दर्शन घ्यायचं आहे. चालतंय मित्रांनो काही आता जेवायला लागल्यात. आपण वाटलं तर थोडं आणखीन त्याला ऍड करूया. त्यानं भरपूर वेळ दिला आपल्यासाठी. त्याचं खरं म्हणत राहा आपण नंतर त्याला खाणार आहे. ए तुम्ही हा तुम्हाला काय का जेवण नंतर तुला मग ऍड करा तुम्ही.
हा चालते चालते, जेव जेव. ठीक आहे मित्रांनो, अजून तासाभरानं कॉन्टॅक्ट झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांनी जाऊन मेंढराचं दर्शन लाईव्हवर दावीन. कारण का आता जेवायला लागलेत ते. तर नवीन असेल तर प्लीज माझ्या आयडीला फॉलो करायला विसरू नका. आणि इंस्टाग्रामवर मी यूट्यूबची लिंक सोडलेलं आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे विट्याचं विन्या. तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन तिथं माझ्या सबस्क्राईब करू शकताय मित्रांनो. खूप छान व्हिडिओ आहेत, बाळमामाचा आहेत, कॉमेडी आहेत, तुम्हाला मनोरंजनासाठी खूप भारी व्हिडिओ आहेत. मी एकदा यूट्यूबला सुद्धा बघू शकताय. तर मित्रांनो, तासाभरात आपण लाईव्हवर पुन्हा आणखीन एकदा येऊया, बाळमामाच्या मेंढराचं दर्शन घेऊया. कारण का आताची जेवायला लागल्यात, कुणाला जेवताना डिस्टर्ब नसावा पण त्यासाठी आपण इथं थांबूया लाईव्ह. मित्रांनो, नंतर भेटूया. जय बाळमामा. नवीन असेल तर प्लीज फॉलो करायला विसरू नका. जय बाळमामा दादा.